गो ग्रीन फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण उपक्रम उत्सवात शेगाव शहरातील गो ग्रीन फाउंडेशन तर्फे आज सकाळी सुमारे 8:30 वाजता शेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ITI विद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृह परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्सवात पार पडला। श्रीराम जन्मोत्सवाच्या पवित्र पर्वानिमित्त आयोजित या उपक्रमात माजी नगरसेवक गजानन जवंजा, युवा क्रांती न्यूजचे विजय यादव तसेच विश्व हिंदू परिषदेचे बाळूभाऊ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी गो ग्रीन फाउंडेशनचे अग्रेसर श्रीधर ठाकरे, प्रल्हाद साबे, अनंत मारुडे, दिलीप इंगळे, विठ्ठल मिरगे, कमलेश गोयल, भैरुलाल राठी, विशाल सांगवे आणि पत्रकार अनिल उंबरकर यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान गो ग्रीन फाउंडेशनने मागील वर्षी याच वसतिगृह परिसरात लावलेल्या रोपांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मान्यवरांनी सदिच्छा भेट देत पाहणी केली। यावेळी विजय यादव, गजानन जवंजा, अनिल उंबरकर आणि शुभम ढगे यांनी रोपाच्या संगोपनाबाबत माहिती घेतली। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत वृक्षारोपण सोबतच त्यांचे संगोपनही तितकेच आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले। युवा क्रांती न्यूज साठी देलाली, शेगाव। पवन सुत हनुमान की जय। जय श्रीराम, जय जय श्रीराम। गोग्रीन मित्रांनो, आज गोग्रीन फाउंडेशन मार्फत या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या जागेमध्ये गोग्रीन फाउंडेशन आणि श्रीराम जन्मोत्सव समितीच्या मार्फत हा एक भव्य दिव्य वृक्षारोपण सुरू होत आहे। त्याबद्दल 2 शब्द विजूभाऊ यादव बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वप्रथम तर गोग्रीन फाउंडेशनचे श्रीराम जन्मोत्सव समिती माध्यमातून मी आभार व्यक्त करतो की श्रीराम जन्मोत्सव हा चांगल्या प्रकारे साजरा व्हावा, त्यासाठी कुठंतरी एक चांगली सुरुवात पाहिजे, तर ती चांगली सुरुवात आज या वृक्षारोपणाने होत आहे। आणि सतत आठवडाभर श्रीराम जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचं आयोजन तसेच महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि 26 तारखेला महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि 28 तारखेला सायंकाळी 4 वाजता अग्रणी चौक येथून भव्य दिवस शोभायात्रा निघणार आहे। तर आज या वृक्षारोपण सर्व सप्ताहाला सुरुवात होत आहे। त्याबद्दल पुन्हा एकदा मी गुरुजींचे आभार मानतो की त्यांनी अतिशय सुंदर कल्पकता कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। धन्यवाद। गोग्रीन फाउंडेशन शेगावद्वारा दर रविवारी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचं काम चालू असते। त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याभिषेक दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांच्या वसतिगृहामध्ये 6 जून 2022 रोजी 350व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 350 वृक्षांचं वृक्षारोपण येथे करण्यात आलेलं होतं। त्याची पाहणी करण्यासाठी आपल्या शेगावातील प्रतिष्ठित नागरिक विजयभाऊ यादव, नंतर गजाननभाऊ जवंजा, पत्रकार माझे मित्र अनिलभाऊ उंबरकर, शुभमभाऊ ढगे हे एक निरीक्षण म्हणून, एक भेट म्हणून येथे आलेले आहेत। त्याच्या निमित्तानं मी अनिलभाऊ उंबरकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत या स्वराज्याविषयी व्यक्त करावं। गोग्रीन सर्वात प्रथम हे जे ITI पण या ठिकाणी आपण आता नुकतीच आपण भेट दिली, तो या भेट दिल्यानंतर एक आनंद झाला की शिवराज्याभिषेक दिनाच्या 350व्या दिनानिमित्त जे 350 वृक्ष लावले होते, त्या वृक्षामध्ये वृक्ष लावताना जे गोग्रीनने जी संकल्पना केली, कारण छत्रपती शिवरायांचं जे बालपण म्हणा किंवा जे त्यांची जे लढाईचं होतं सर्व त्यांनी जे कोकणामध्ये सर्व म्हणजे डोंगराळ भागामध्ये त्यांनी सगळे पिंजून गड किल्ले हे करून म्हणजे डोंगराळ भागात त्यांचं वास्तव्य राहिलं, म्हणजे त्यांनी वनालाच महत्त्व दिलेलं आहे। वन हे जीवनाचं एक जवळचं एक नातं आहे, वन आणि जीवन। या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गोग्रीन फाउंडेशनच्या वतीने जे 350 वृक्ष लावले होते, त्या वृक्षाचा जो प्रथम वर्धापन दिन आला होता, त्या वर्धापन दिनाला मी स्वतः उपस्थित होतो। त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जे झाडं जे पहिला वर्धापन दिन पाहायला भेटलं आणि त्यानंतर आता जे पाहतो आपण, आता जे नुकतीच आपल्या श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विजूभाऊ यादव, श्रीराम जन्मोत्सव समितीचे मार्गदर्शक गजाननभाऊ जवंजा, शुभम पाटील व तसेच सर्व गोग्रीन संघटनेचे सर्व पदाधिकारी आज इथं जे भेट दिली, तर खरोखर एक म्हणजे खूप मनाला समाधान वाटून एक आनंद झाला। आणि शिवरायांची जी प्रेरणा घेऊन जे गोग्रीन जे कार्य करत आहे, खरोखर आपण जणू त्या काळामध्ये
शिवरायांच्या ज्या 16व्या शतकामध्ये आपण आहोत असं आपल्याला वाटतं आणि त्यातून ते प्रेरणा जी मिळाली ते खरोखरच गो ग्रीनचं जे कार्य आहे ते कौतुकास्पद आहे. जे गो ग्रीन. गोग्रीन मित्रांनो, गोग्रीन आज आपल्या गोग्रीन फाउंडेशन मार्फत जे इथलं शासकीय मुलींचं वसतिगृह आहे, शासकीय मुलांचं वसतिगृह आहे, तर इथं यांनी स्वराज्य वन जे उभारलेलं आहे, या स्वराज्य वनाला आज विजू यादव, गजानन जोंजाळ, अनिल उंबरकर, आपली गोग्रीनची पूर्ण टीम या निमित्ताने आम्ही इथं भेट द्यायला आलो. आणि खरंच हे कार्य कौतुकास्पद आहे, कारण जवळजवळ 3 वर्ष आधी यांनी हे स्वराज्य वन उभं केलं. झाडं फक्त लावणं गरजेचं नाही, तर त्याचं संगोपन करणं गरजेचं आहे. आणि आज रोजी आता हे झाडं 3-4 वर्षे झाले. आता इथून पुढे भविष्यात याचा जो उपभोग आहे हे आपली पिढी घेणार आहे. तर या कार्याबद्दल मी गोग्रीनचे खूप खूप मनापासून अभिनंदन करतो व आम्हाला इथं त्यांनी जे आम्हाला या कार्यासाठी बोलावलं याबद्दल मी त्यांचे ज्या सदिच्छा भेट द्यायची जी बोलावलं याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. गोग्रीन.